system, more than 50% of body weight is muscle. आपल्या बॉडीचं वेट 50% फक्त मसलच असतं आणि जे मसल आहे ती प्रोटीन आणि वॉटर पासून बनलेले असते. वॉटर. तर बॉडीच्या डिफरंट रिजन मध्ये डिफरंट मसल असतात. स्कल मध्ये असते फॉर्टॅलिस, खांद्याच्या तिथं म्हणजे डेल्टॉइड रिजन मध्ये डेल्टॉइड मसल असते. बायसेप ज्याला बोलते बायसेप मसल असते. छातीमध्ये पेक्टोरलिस मसल असते. थाईज मध्ये क्वाड्रिसेप मसल असते आणि थाईजच्या खाली टिबियालिस अँटेरियर मसल असतात. एक एक मसल बघूयात आपण काय काय असतात. तर मस्क्युलर सिस्टीम आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल मुवमेंट ऑफ बॉडी. जे मसल आहेत बोनला जॉईन होतात थ्रू मसल. बोनला कशी जॉईन होते? लिगामेंट की लिगामेंट बोन टू बोन जॉईन करतो. दुसरं तर मसलचे 3 टाईप आहेत, स्केलेटल, कार्डियक आणि स्मूथ. तर 3 टाइप्स आहेत. कार्डियक मसल हार्ट मध्ये असते. स्केलेटल मसल पूर्ण स्केलेटल आपली सिस्टीम आहे त्याच्यामध्ये असते. स्मूथ मसल हॉलो ऑर्गन जे असतात जसे की इंटेस्टाईन, स्टमक, तिकडे स्मूथ मसल असतात. तर क्लासिफिकेशन ऑफ मसल बघूयात कसं आहे. स्केलेटल मसल कुठं फाउंड होती? फाउंड इन लिम्स, अपर लिम आणि लोअर लिम. अपर लिम मध्ये काय काय येतात ऑर्गन्स? नाव सांगा काय? हार्ट, लंग, लिव्हर, स्प्लीन, स्केलेटल सांग. स्केलेटल फक्त अपर लिम चे स्केलेटल. skeleton, bladder, हे त्यांना म्हणजे हे सर्व ना फेसचे वगैरे 14 बोन्स सर्व, फेशियलचे 14 बोन्स सर्व आणि लंग्स, अजून हाताचे अन्ना, रेडियस अन्ना. आणि लोअर लिम्स मध्ये फिमोरल, टार्सस, टिबिया. स्केलेटल मसल या लिम्स मध्ये असतात, दोन्ही अपर आणि लोअर. समजलं? स्ट्रायडेड असतात, स्ट्रेट मसल असतात त्या आणि मल्टी न्यूक्लिएटेड. न्यूक्लियस एक पेक्षा जास्त असतो मसल मध्ये, स्केलेटल मसल मध्ये. आणि ह्यांची जी स्केलेटल मसलची ऍक्टिव्हिटी आहे ती व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी असते. व्हॉलंटरी म्हणजे व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी. बरोबर आहे. त्याने कार्डियक मसल कुठे असतात? हार्ट मध्ये. हे पण स्ट्रायटेड असतात आणि त्याच्यात एकच न्यूक्लियस असतो कार्डियक मसल मध्ये. मल्टी न्यूक्लियस कसं असतं? स्केलेटल मध्ये. कार्डियक मध्ये एकच न्यूक्लियस. आणि हे जे ऍक्टिव्हिटी आहेत त्या इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी असतात. आणि एक स्मूथ मसल ज्या हॉलो ऑर्गन्स मध्ये सापडतात त्या विसरामध्ये. बॉडीचे वेगवेगळे विसरा आहेत जसे की स्टमक, बिमक, ऍब्डोमिन, इंटेस्टाईन त्याच्यामध्ये फाउंड होतात. आणि हे नॉन स्ट्रायटेड आहेत, स्ट्रेट नसतात. स्पायरल असतात, सर्क्युलर असतात, लॉन्जिट्युडनल असतात, ऑब्लिक असतात. आणि ह्याच्यामध्ये पण एकच न्यूक्लियस आपल्याला बघायला भेटतो मायक्रोस्कोपिकली. आणि ह्या मसल पण स्मूथ मसल पण इनव्हॉलंटरी मसल असतात. तर मसलचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते बघूयात. स्केलेटल अँड स्मूथ मसल आर इलॉंगेटेड. मसल सेल्स इज इक्वल टू मसल फायबर. जी मसल सेल असते तिलाच मसल फायबर बोलतात. कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल इज ड्यू टू द मुवमेंट ऑफ मायक्रोफिलामेंट. मायक्रोफिलामेंट हे मसल मध्ये प्रोटीन असतं. मसल इज मेड अप ऑफ 2 कॉम्पोनंट, प्रोटीन आणि वॉटर. प्रोटीन म्हणजेच मायक्रोफिलामेंट. मायक्रोफिलामेंट काय करायचं काम करतं? कॉन्ट्रॅक्शन. आणि जे मसल्स आहेत त्याचं प्रिफिक्स असतं मायो.
मेडिकल मॅन टर्म्स मध्ये बोलतात मायो किंवा माईस. माईस रेफर्स टू मसल आणि प्रिफिक्सला कधी सॅक्रो आलं तर सॅक्रो रेफर्स टू फ्लेश. फ्लेश मसल असतात त्याला असं बोलतात. म्हणजे नाव आहे ते मेडिकल नाव मायो मसल. सॅक्रो नाव असेल पुढे प्रिफिक्सला तर ते फ्लेश. फ्लेश म्हणजे नॉर्मल मसल, साधी मसल, स्ट्रेट मसल. तर शेप्स आहेत मसलचे. ट्रायंग्युलर शेप असते. ट्रायंग्युलर शेप कुठे कुठे भेटते आपल्याला, शोल्डर आणि नेक मध्ये. स्पिंडल शेप आपल्याला आर्म्स आणि लेग्स मध्ये बघायला भेटते. फ्लॅट मसल कुठे कुठे, फ्लॅट मसल सारखं स्ट्रक्चर कुठे कुठे बघायला भेटतं, डायफ्राम आणि फोरहेड. सर्क्युलर मसल आपल्याला कुठे कुठे बघायला भेटतात, माउथ आणि अॅनस. हो ना. तर पहिले स्केलेटल मसल. Skeletal muscles. Most are attracted by tendons to bones. Cells have more tendons. बोन टू बोन काय कसं जॉईन होतात, बोन टू बोन लिगामेंट. Ligaments. बोन टू मसल टेंडन. Tendons. Okay. Cells have more than one nucleus. Multinucleated. Striated have strips bending. Voluntary. Subject to conscious control. Tendons are mostly made of collagen fibers found in lips. Produce movement, maintain posture, generate heart, stabilize joint. जे स्केलेटल मसल आहे, मसल आणि बोन टेंडॉन थ्रू जॉईन होतात. ज्या मसल मध्ये वन पेक्षा जास्त न्यूक्लियस असतो त्याला बोलतात मल्टी न्यूक्लिएटेड. आणि ज्या स्केलेटल मसल या स्ट्रेट मसल असतात आणि व्हॉलंटरी असतात. तर जे मसल स्केलेटल मसलचं काम काय करतं, मुवमेंट करायचं काम करतं. लिम्स मध्ये फ्लेक्शन, एक्सटेन्शन, अबडक्शन, अडक्शन माहितीये ना, ROM रेंज ऑफ मोशन एक्सरसाइज. आणि बॉडीचं पॉइश्चर मेंटेन करण्याचं काम करतं आणि बॉडीमध्ये हीट मेंटेन करण्याचं काम करतं, प्रोड्यूस करण्याचं काम करतं. आणि बोन जॉईंट्स आहेत तिथं स्टेबिलिटी ठेवण्याचं काम करतं. जर मसल नसेल तर एल्बो असंच राहिला असता, असंच राहिला असता, स्ट्रेट असं आपण हे केलं नसतं, त्याला होल्ड केलं नसतं. तर हे स्ट्रक्चर आहे स्केलेटल मसलचं. Structure of skeletal muscle. Each cell fiber is long and cylindrical. Muscle fibers are multinucleated, typically 50 to 60 millimeter in diameter and up to 10 centimeter long. The contractile elements of the skeletal muscle cells are myofibrils. तर जे स्ट्रक्चर आहे स्केलेटल मसलचं हे असतं लॉंग आणि सिलेंड्रिकल असतात. शेप मध्ये लॉंग आणि सिलेंड्रिकल शेप मध्ये आपल्याला स्केलेटल मसल बघायला भेटतं. तर स्केलेटल मसल मध्ये आपण पहिल्यांदाच बघितलं होतं मल्टीन्यूक्लिएटेड असतात. आणि जे ह्याची जे डायमीटर आहे 50 ते 60 mm एवढा डायमीटर असतो, 50 to 60. आणि ह्याची जी लेंथ आहे 10 सेंटीमीटर इतकी असू शकते किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकते. जे कॉन्ट्रॅक्टिलिबिलिटी आहे स्केलेटल मसल मध्ये ती कशामुळे, मायोफिलामेंट्समुळे. मायोफिलामेंट मसल मध्ये स्ट्रक्चर आहे. तर स्केलेटल मसलची सगळं बघितलं आपण. आता समरी बघूयात. ही व्हॉलंटरी मुवमेंट करते स्केलेटल पार्ट मध्ये. स्पॅन जॉईंट अँड अटॅच टू द स्केलेटन. स्केलेटनला जॉईंट ठेवण्याचं काम करते. मल्टीन्यूक्लिएटेड असते, स्ट्रायटेड असते आणि सिलेंड्रिकल शेप असते. तर दुसरं आहे आता स्मूथ मसल. बोला मोठे. Smooth ट्रायसेप. tricep. नो ट्रायसेप. परत एकदा.
नो स्ट्रायशन. Trishan, no? स्ट्रायशन. Trishan. Striation. Trishan. Ah. Okay, trishan. Smooth muscles, no trisons. Spinal, Spindle. spindle-shaped, single nucleus. Involuntary, no conscious control. Found mainly in the walls of hollow organs. स्मूथ मसल आहेत त्यांना स्ट्रायटेड असतात, जसं की पहिल्यांदा सांगितलं तसं. याच्यात सिंगल न्यूक्लियस असतो आणि स्पिंडल शेप असतात. इनव्हॉलंटरी मुवमेंट करतात आणि हे मसल आहेत मेनली कशामध्ये फाउंड होतात? इंटरनल हॉलो ऑर्गन्स मध्ये. तर स्मूथ मसलचे जे लाईन्स आहेत, वॉल्स, लाईन ऑफ वॉल विसरामध्ये आपल्याला बघायला भेटतात. जसं की स्टमक मध्ये विसरा आहे, तिथं आपल्याला स्मूथ मसल बघायला भेटतात. आणि फाउंड इन लॉन्जिट्युडनल अँड सर्क्युलर अरेंजमेंट. हे मसल लॉन्जिट्युडनल असतात किंवा सर्क्युलर अरेंजमेंट असतात. अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन ऑफ सर्क्युलर अँड लॉन्जिट्युडनल मसल इन द इंटेस्टाईन लीड्स टू पेरिस्टाल्सिस. ऐकला शब्द पेरिस्टाल्सिस? आपण तिथे डायग्राम पण बघितली होती पेरिस्टाल्सिस मुवमेंट. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. तर स्मूथ मसल मध्ये पेरिस्टाल्सिस मुवमेंट करण्याची ऍबिलिटी असते. तर स्ट्रक्चर आहे स्मूथ मसलचं स्पिंडल शेप आणि युनिन्यूक्लिएटेड सेल असतात आणि स्ट्रायशन नॉट ऑब्झर्व. ह्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेट असं काही दिसत नाही स्ट्रक्चर, सगळं लॉन्जिट्युडनल आणि सर्क्युलर दिसतं मायक्रोस्कोपिकली बघायला गेले त्यावेळेस. एक असतं मायोसिन, एक असतं ऍक्टिन. हे फिलामेंट्स प्रेझेंट असतात स्मूथ मसल मध्ये. देणे स्मूथ मसल कुठं कुठं असते? इंटरनल हॉलो ऑर्गन मध्ये प्रेझेंट असते. मुवमेंट काय असते, कशी असते त्याची? इनव्हॉलंटरी मुवमेंट असते आणि इलॉंगेटेड असते, स्पिंडल शेप असते विथ द सिंगल न्यूक्लियस. हे आहे स्मूथ मसल झाले इथपर्यंत. नेक्स्ट आहे कार्डियाक मसल. कार्डियाक मसल मध्ये आपल्याला स्ट्रायशन्स बघायला भेटतात. ब्रांचिंग म्हणजे एकमेकांना जॉईन असते सेल, ती त्याला बोलतात ब्रांचिंग सेल्स. आणि जे कार्डियाक मसल आहे ते असतात इनव्हॉलंटरी. कार्डियाक muscle only found in a heart. Usually has a single nucleus but can have more than one. कार्डियाक muscle मध्ये usually एकच न्यूक्लियस असतो, पण काय काय कंडिशन मध्ये काय काय लोकेशनला मोर दॅन वन न्यूक्लियस पण आपल्याला बघायला भेटतो. तर जे कार्डियाक मसल्स आहेत, द मेन मसल ऑफ द हार्ट, पंपिंग मास ऑफ द हार्ट, critically in human. Heart muscle cells behaves one unit. Heart always contract to its full extent. जे कार्डियाक मसल आहे ते हार्ट मध्ये असते, हार्टला पंपिंग करण्यासाठी हेल्प करते. आणि जे कार्डियाक मसल हार्ट मध्ये सापडते ते एकच युनिट असते, तुकड्या तुकड्यांमध्ये नसते मसल, एकाच युनिट मध्ये आपल्याला सापडते. जसं बाकी पार्ट मध्ये तुकड्या तुकड्यांमध्ये मसल आपल्याला सापडत, तसं सापडत नाही हार्ट मध्ये. आणि जी कार्डियाक मसल आहे ते हार्टला कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम करते. याचं स्ट्रक्चर आहे कार्डियाक मसलचं. Structure of cardiac muscle. Cardiac muscle cells are short, branched, and interconnected. Cells are striated and usually have one nucleus. Adjacent cardiac cells are joined via electrical synapses, gap junctions. These gap junctions appear as dark lines and are called intercalated discs. सिनॅप्सिस नर्व सिस्टीम मध्ये सांगितलं होतं. जे कार्डियाक मसल आहेत ते शॉर्ट असतात, ब्रांचड असतात आणि एकमेकांना कनेक्टेड असतात. ह्याच्यामध्ये एकच न्यूक्लियस आपल्याला बघायला भेटतो कार्डियाक मसल मध्ये आणि हे स्ट्रेट मसल असतात. जे कार्डियाक मसलचा जो सिग्नल आहे तो इलेक्ट्रिकल सिनॅप थ्रू पास आउट केला जातो. एक असतो इलेक्ट्रिकल, एक असतो केमिकल. नर्व सिस्टीम मध्ये सांगितलं होतं मी. द गॅप जंक्शन appears as a dark line and are called intercalated disc. जे स्मूथ कार्डियाक मसल तुम्ही मायक्रोस्कोपिकली बघायला गेले त्याच्यामध्ये आपल्याला डार्क कलरच्या लाईन दिसतात. डायग्राम मध्ये पण दाखवलेले बघा, जे डार्क कलरच्या मधले लाईन दिसत आहेत अशा आडव्या आडव्या, तिथं आपल्याला इंटरकॅलेटेड डिस्क दिसतात. त्या डिस्क असतात इंटरकॅलेटेड.
त्याने समरी आहे कार्डियक मसलची. कार्डियक मसल आपल्याला फक्त हार्ट मध्ये बघायला भेटते, इनव्हॉलंटरी मुवमेंट करते. ही ब्रांचर असते, इंटरकनेक्टेड असते आणि स्ट्रेट असते. एक न्यूक्लियस असतो, युजली वन न्यूक्लियस असतो, इन सम कंडिशन मोर दॅन वन न्यूक्लियस. आणि याच्यामध्ये इंटरकॅलेटस डिस्क असतात. आता बघूयात मसल कंट्रोल. कुठली कुठली मसल काय काय कंट्रोल करते. स्केलेटल मसल, CNS चा फुल फॉर्म काय? CNS. स्केलेटल मसल कशाला कंट्रोल करते? सेंट्रल नर्वस सिस्टमला. आणि ह्याचा टाइप ऑफ कंट्रोल कुठला असतो? स्केलेटल मसल कशी व्हॉलंटरी, इनव्हॉलंटरी, आणि आपल्याला ही कसं बघायला भेटते? लिफ्टिंग ऑफ ग्लास, काय उचलायला जातोय तर त्यावेळेस आपल्याला ह्याच्या एक्झाम्पल मध्ये बघायला भेटते स्केलेटल मसल. ही स्केलेटल मध्ये असते. कार्डियक मसल ANS म्हणजे ANS चा फुल फॉर्म ANS चा फुल फॉर्म एक झालं CNS, एक ANS, एक PNS. कार्डियक मसल ही कशाला रेग्युलेट करते? ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमला. ही इनव्हॉलंटरी असते आणि हेच काम काय आहे? हार्टला बीट करण्याचं काम आहे. स्मूथ मसल पण कशाला कंट्रोल करते? ANS ला. स्मूथ मसल पण इनव्हॉलंटरी मसल आहे. आणि हे कशाचं एक्झाम्पल आहे? पेरिस्टाल्सिस मुवमेंट. पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणजे पुढं तर मसलचे अटॅचमेंट असतात, एक ओरिजिन आणि एक इन्सर्शन. ओरिजिन म्हणजे जिथून निघली तिथं, आणि इन्सर्शन म्हणजे आपण वेल्डिंग सारखं जॉईन केलं तिथं. तर आपल्या बॉडीमध्ये टोटल 650 मसल असतात. तेवढं आपल्याला बघायचं नाही, टेन्शन घेऊ नका. 650 टोटल आपल्या बॉडीमध्ये मसल आहेत. तर मसलचं काम काय? मुवमेंट करायचं, पोस्चर मेंटेन करायचं, हीट रेग्युलेट करायचं, जॉईंट मध्ये स्टॅबिलिटी ठेवायचं. अजून झालं, मुवमेंट झालं. मुवमेंट, बोन्सला प्रोटेक्ट. अजून फंक्शन ऑफ मसल. क्वेश्चन येतो असा, फंक्शन ऑफ मसल येतो असं. तर आता बघूयात मसल्स. पहिले स्टर्नो क्लिडो मॅस्टॉइडस. ही कुठं असते? नेक मध्ये. हे जे असं दिसतं ना, नेक मध्ये. ह्याचं काय काम आहे? फ्लेक्शन करायचं आणि रोटेट करायचं. देन दुसरी मसल आहे मॅस्टर, जे मॅन्डिबल आहे. मॅन्डिबल बोन कुठे? फेसचा एकच बोन आहे मुव्हेबल. कुठला? का मॅक्सिला. मॅन्डिबल मूव होतो, हे मूव करते ना तू. हा मॅन्डिबल आहे, हा मॅक्सिला आहे. ठरव काय ते. नाही, हेच मॅन्डिबल आहे, वरचा आणि खालचा मॅक्सिला. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल मॅस्टर मसल कुठे. डायग्राम काढले का? पेज नंबर 26 काढले ना. नेक्स्ट मसल आहे, हे मसल डायग्राम स्टार 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 स्टार. इम्पॉर्टंट सगळ्या डायग्राम मसलच्या. नेक्स्ट आहे, नेक्स्ट मसल आहे टेम्पोरॅलिस. मॅस्टरसच्याच सुपेरियरला टेम्पोरॅलिस असते. टेम्पोरॅलिसचं काम काय? इलिव्हेट करायचं वरती आणि रिट्रॅक्ट करायचं काम. कशाला? मॅन्डिबलला, माउथ ओपनिंग साठी वरती ढकलायचं काम. नेक्स्ट आहे ट्रिपीज.
आपण ट्रेपीज बार आणि ट्रेपीज रोल पाहिलं होतंय. ठरलं का काय? मॅन्डिबल का हे असते ट्रेपीज मसल. काय करते ट्रेपीज मसल? हेडला एक्सटेंड करायचं काम करते, अडक्ट करायचं काम करते, इलेव्हेट करायचं काम करते आणि डिप्रेस ऑफ स्कॅपोलाला डिप्रेस करायचं काम करते. असं तर डायग्राम मध्ये बघून घ्या. ट्रेपेज मसल कुठं असते? जो आपला पोस्टेरियर नेक आहे तिथून सुरू होते तर स्कॅपोला पर्यंत असते. द नेक्स्ट मसल आहे लॅटिसिमस डॉर्सी. लॅटिसिमस डॉर्सी दिसली मसल डायग्राम मध्ये. एक्सटेंड, अडक्ट, रोटेट आर्म्स मिडियली, जे आपण असं म्हणतो ती लॅटिमस डॉर्सी. डेल्टॉइड सगळ्यांना माहिती आहे. काय करते डेल्टॉइड मसल? एक असतं अडक्ट, एक असतं ऍबडक्ट. अडक्शन, अबडक्शन सांगा. ते फ्लेक्शन हे झालं, फ्लेक्शन हे झालं, एक्सटेन्शन. बरोबर आहे ना? देन नेक्स्ट आहे पेक्ट्रॉलिस मेजर. जे पेक्ट्रॉलिस मसल आहे ते आपल्याला चेस्ट एरियामध्ये आपल्याला बघायला भेटते. त्याचं फ्लेक्शन, एक अडक्शन आणि रोटेट आर्म्सला करायचं काम करते ती. हे जे अशा आर्म्स इथं स्ट्रेस पडतो ती पेक्टोरलिस मेजर आहे. देने बायसेप ब्रॅकी ही एल्बोला फ्लेक्स करायचं काम करते. जे इथं मसल असते इथं ते बायसेप ब्रॅकी असते. देने ट्रायसेप ब्रॅकी हे रिजन मध्ये असते. ते काय करते? एक्सटेंड करायचं काम करते. हे तुम्ही असं हात केल्यानंतर इकडे असं स्ट्रक्चर दिसतं ट्रायसेप. देने रेक्टस ऍब्डोमिनस हे ऍब्डोमिन मध्ये बघायला भेटते आपल्याला. ह्याचं काम काय? फ्लेक्सेस ऑफ द ऍब्डोमिन. ऍब्डोमिनला फ्लेक्स करायचं काम करते. आणि एक्सटर्नल ऑब्लिक मसल आहे ती कंप्रेस करायचं काम करते. जो आपलं इलियाक बोन आहे, हिप बोन, त्याच्यावरती आपल्याला हे बघायला भेटते, एक्सटर्नल ऑब्लिक मसल बघायला भेटते. देने रिब्स मधल्या मसल. रिब्स मध्ये एक्सटर्नल इंटरकॉस्टल असते आणि एक इंटरनल इंटरकॉस्टल असते. जे एक्सटर्नल इंटरकॉस्टल आहे ते रिब्सला इलिव्हेट करण्याचं काम करते ड्युरिंग द इन्स्पिरेशन. श्वास घेतल्यानंतर छाती फुलते का? तर त्यावेळेस कुठली मसल काम करते? एक्सटर्नल इंटरकॉस्टल. आणि श्वास सोडल्यानंतर छाती आत जाते का? त्यावेळेस इंटरनल इंटरकॉस्टल मसल वर्क करते. देने डायफ्राम. डायफ्राम पण मसल आहे ना. कशी असते? डोम शेप. इन्स्पिरेशनला कशी होती? इन्स्पिरेशनला डायफ्रामचं स्ट्रक्चर कसं होतं? अशी असते ना नॉर्मली. श्वास घेतला मग कशी होणार? रिब्सच्या खाली डायफ्राम येत. बोला. हा, ग्लुटियस मॅक्झिमस. थाईज मध्ये आपल्याला बघायला भेटते, ज्या ठिकाणी आपण इंजेक्शन देतो. लहान मुलांमध्ये आपण थाईजला इंजेक्शन देतो, माहित असेल. तर तिथं आपल्याला थाईज आणि बटक्स एरियामध्ये आपल्याला ग्लुटियस मॅक्झिमस मसल बघायला भेटते. त्याचं काम काय? एक्सटेन्शन आणि रोटेट करायचं काम थाईजला. डेल्टॉइड मसलचे डायग्राम विचारतात आणि ग्लुटियस मॅक्झिमसची. हे दोन इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. आणि स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड्स
मसल 3. हे 3 डायग्राम फिक्स करायचा. स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइडिस, डेल्टॉइड आणि ग्लुटियस मॅक्झिमस. डेल्टॉइड